ऐसी है तेरी माया, खेल तेरी शक्ति का जगे में कोई समझ न पाया। छोड़ेंगे ना हम तेरा साथ हो भोले, मरते दम तक। छोड़ेंगे ना हम तेरा साथ हो बाबा, मरते दम तक, मरते दम तक। निर्धन को धनवान बनाए, ऐसी है तेरी माया। खेल तेरी शक्ति का जगे में कोई समझ न पाया। दुख के अंधेरे दूर भगाए, आस दीपक का मन में जलाए। नाम जपूं तेरा सांस है जब तक। छोड़ेंगे ना हम तेरा साथ हो बोले, मरते दम तक। छोड़ेंगे ना हम तेरा साथ हो बोले, मरते दम तक। मनती जे वाचा तया मोक्ष. जो भगवान शिवाचं नाव घेतो, जो भगवान शिवाच्या कथा ऐकतो, त्याला मोक्षाची प्राप्ती होते. म्हणून 4था नंबर दिला या शिवमहापुराणाचा. अनेक कथेचं चिंतन सांगितलं. कालच्या सत्रामध्ये आपण कथा वर्णन करत असताना जसं श्रीमद भागवतामध्ये भगवान विष्णूचे 25 अवतार सांगितले. कारण परमात्मा हा शब्द 25 तन मात्राने तयार होतो. म्हणून भगवंताचे किती अवतार तर 25. आणि या 25 अवताराच्या बरोबर त्याच्यात भक्ती संप्रदायामध्ये 10 अवताराला जास्त महत्व दिलं. त्याला दशावतार असं म्हणतात. दशावतार या 10 अवताराला जास्तीत जास्त महत्व. तसं शिवपुराणामध्ये भगवान शिवाचे किती अवतार आहेत तर एकूण 80 अवतार सांगितले. 80. भगवान कृष्णाचे 25 आहेत. ते पुढे 10 अवतार भगवान विष्णूचे मानले जातात. तसे भगवान शिवाचे एकूण 80 अवतार सांगितले जातात. 80 अवताराने जो परिपूर्ण असा तो भगवान शिव. कोणी त्याला शंकर म्हणतं, कोणी सदाशिव, कोणी आशुतोष, कोणी महादेव, कोणी शिव, कोणी शंकर, शिवशंकर आदी असे अनेक नाव. त्याच्यामध्ये 12 ज्योतिर्लिंग. आता हे 12 ज्योतिर्लिंग काय आपण कालच्या सत्रामध्ये मी सांगितलं थोडक्यामध्ये. सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्य मल्लिकार्जुनम, उज्जैन्या महाकालम ओंकारम अमलेश्वरम, परल्या वैद्यनाथंच डाकिन्या भीमशंकरम, सेतुबंधे तु रामेशम नागेशम दारुकावने, वाराणस्या तु विश्वेशम, त्र्यंबकम गौतमी तटे हिमालये तु केदारम, कृष्णशंच शिवालये. कृष्णशंच हे 12 ज्योतिर्लिंग. हे 12 ज्योतिर्लिंग कसे? बाहेरचे 12 ज्योतिर्लिंग आम्हाला महत्वाचे नाही. आमच्या अंतकरणामध्ये, आमच्या देहामध्ये स्थित असलेल्या या 12 ज्योतिर्लिंगाचं वर्णन केलं. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, 11व मन आणि 12वी बुद्धी इति नाम 12 ज्योतिर्लिंगानी. किती ज्योतिर्लिंग तर 12. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, 11व मन आहे, 12वी बुद्धी आहे. पहिलं ज्योतिर्लिंग कुठलं तर सौराष्ट्रे सोमनाथंच. सौ म्हणजे 100, राष्ट्र म्हणजे विचार. रोज ज्या ठिकाणी 100 विचार येतात त्याला सौराष्ट्र म्हणजे मन असं म्हणतात. मन.
मनाच्या ठिकाणी रोज 100 विचार येतात. एकदा हे करू का ते करू, हे करू का ते करू, हे नको करू का ते करू नको. कधी पॉझिटिव्ह आहे, कधी निगेटिव्ह, असे अनेक विचार ज्या ठिकाणी येतात त्याला मन असं म्हटलं. मन जसं बदलत राहतं ना तसं चंद्र बदलत राहतो. जसा चंद्र बदलतो ना तसं मन बदलत राहतं. म्हणून मनाचं आणि चंद्राचं कुठेतरी नातं सांगितलं. एक नातं आहे, द बॉन्डिंग, दोघांची बॉन्डिंग आहे. अरे चंद्र बदलला तर इथे समुद्रावरती भरती आउटी येते, एवढ्या दूर असताना सुद्धा. तसं चंद्र बदलला की मनावरती परिणाम होतो. म्हणून पहिला ज्योतिर्लिंग कोण? मन. तू मन हे मीची करी, किंवा नको नको मना गुंतू माया जाळी, मना सज्जना भक्त पंतेची जावे. किती उपदेश केला मनाला, पण आद्य आचार्य भगवतपाद शंकराचार्य महाराजांनी मनाला उपदेश केला नाही. अरे ह्या मनाला समजून सांगून काही उपयोग नाही, मग कोणाला सांगावं? तर त्यांनी उपदेश केला जिभेला. मत जिवे मत सखे मत प्रिये सततन जपेत नमः शिवायती. भगवतपाद आचार्यांना माहित होतं मनाला सांगून काही उपयोग नाही. मन असं आहे, मन वढाय वढाय जसं उभ्या पिखातल ढोर, किती हाकाला हाकल्या पुन्हा येतं पिकावर. जसं जनावर असतात, बैल असतील, म्हशी असतील, गायी असतील, पिकामध्ये उभे राहिलेले असतील, किती मारा थोड्या वेळच गेल्यासारखं करतील, परत येतील परत येतील. तसं मन आहे, नको म्हटलं तरी विषयामध्ये परत परत ते ओढून येणार आहे, परत येईल. अशा मनाला सांगून उपयोग नाही. तर सगळ्यात अगोदर कोणाला सांगायचं तर म्हणले जिभेला. आद्य भगवतपाद शंकराचार्याने सांगितलं, तू आंबट खातेस, गोड खाते, तिखट खाते, सगळं खातेस, मग तू माझं काय ऐकत नाहीस सांग. माणसाने संसारामध्ये कसं राहायचं? जिभेसारखं. तुम्ही जिभेला आंबट खाऊ घाला, जीभ आंबट राहते का? नाही. जिभेला तुम्ही त्या जिभेला तेलगट खाऊ घाला, कधी तेलगट झालीये का? कोणी म्हणलेलं ऐकलंय का माझी जीभ खूप तेलगट झाली हो, थोडा निरमा लावून धुते आता? कधी तुम्ही ऐकलंय माझी जीभ तूप खाऊन खाऊन चोपडी झाली आहे, जरा थोडस तिला चांगली करते, घासून काढते ब्रशने? नाही. जिभेला तुम्ही काही खाऊ घाला, जिभेला त्याचा कुठलाही रंग लागत नाही. तो रंग सुद्धा निघून जातो, ती चव सुद्धा निघून जाते आणि जीभ पूर्वव्रत होते. संसारामध्ये माणसाने जिभेसारखं राहायचं. कुठलाच विषय आपल्या अंगाला चिटकू नाही दिला पाहिजे, अलिप्त राहिलं पाहिजे सगळ्यापासून. आणि म्हणून भगवतपादाद्य आचार्यांनी सांगितलं, जीव हे जीवा तू माझी प्रिय आहेस, माझी आवडणारी आहेस. अरे हे सगळं चालू आहे कशासाठी? काही खाऊ वाटलं की जिभेला लोणचं, त्याला काही खाऊ वाटलं की आपण तिला खाऊ घालतो. कधी झोपेमध्ये एकदमच जर पाणीपुरीची आठवण आली तर कधी नळदुर्गला जाईल आणि 2-4 प्लेट खाऊन येईल असं होतं. घरात कोणी नसलं तरी भजे करू वाटले तर 4 तरी भजे करून खाल्ल्याशिवाय जीव शांत नाही बसत. हे सगळं कोणासाठी? कोणासाठी? अरे पोटाला काय करायचंय? पोटामध्ये तुम्ही कसलंही घाला, पोट भरणारच आहे. पण हे सगळी चव कोणाला कळते? जिभेला कळते. मग या जिभेला एकच सांगायचं, बाई तू आंबट खा, गोड खा, तिखट खा, काय खायचे ते खा, पण एक काम कर, सततन जपेत नमः शिवायेती. सतत तू ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय एवढं मन बाई, दुसरं काही करू नको. मन आणि बुद्धी हे माकडासारखे आणि बोकडासारखे आहेत. बोकड बकरा. तुमच्यासारखं गाव होतं, मध्ये एक मोठी नदी होती, पलीकडून सलगऱ्याहून लोक जसे येतात तशी मध्ये मोठीच्या मोठी नदी. मध्ये एक नाव होती, काही लोक बाजारला गेले होते, येताना पाऊस पडला, नदीला पूर आला, गावाकडे यायला रस्ता राहिला नाही. एक नावाडी नाव लावून बसला होता तिथे, नाव लावून. आणि ज्या वेळेला त्या नावाड्याने नाव लावलेली होती त्यावेळेला ते बाजारातून लोक आले. एक जणाच्या जवळ माकड होतं आणि एक जणाच्या जवळ बोकुड म्हणजे बकरा होता. दोघे जणांनी त्या गाड्या तिथे आले त्या नावेच्या जवळ आणि त्या दादाला विनंती केली, दादा अरे आम्हाला सुद्धा यायचंय तिकडे किलजला जायचंय बाबा, आम्हाला घेऊन चल. त्या नावाड्याने सांगितलं, तुम्हाला नेतो पण हे 2 जनावर मी नाही घेणार माझ्या नावेत. त्याने सांगितलं, दादा असं करू नको, माझ्याजवळ माकड आहे, मी माकडाचा खेळ दाखवतो, 4 लोक मला पैसा देतात आणि त्याच्यामुळे माझं पोट भरतं. दुसऱ्याने सांगितलं, दादा असं करू नको, अरे हे बोकुड विकल्याशिवाय माझं घर चालणार नाही. आमच्या दोघाला सुद्धा येऊ दे, या दोघाला सुद्धा येऊ दे.
नावेमध्ये 10 माणसं बसले आणि ते 2 जनावर बसले. नावाडी नाव चालवत होता. नदीच्या पलीकडे जात असताना सगळ्या लोकाला शांत झोप लागली. मोठीच्या मोठी नदी. सगळे लोक शांत बसले, पण त्या नावेमध्ये 2 जण जागे होते. 2 जण. एक नावाडी नाव चालवण्यासाठी आणि दुसरं कोण असेल? ते माकड जागं होतं. माकड एवढं चंचल की त्याला झोपच येत नव्हती. सगळे झोपले, ते बोकुड सुद्धा झोपलं, पण माकड काही शांत झोपलं नाही. त्या नावाड्याने आधीच सांगितलं होतं त्याचे पाय बांध, नाही तर ते उडी बिडी मारायचं माझ्या अंगावर. त्याचे पाय बांधले, पण हात मात्र रिकामे होते. ते माकड काही शांत बसेना. त्याने इकडे तिकडे बघितलं. एक गवताची काडी सापडली. त्याने ती उचलली आणि झोपलेल्या बोकडाच्या कानामध्ये घातली. बोकुड गडबडून उठलं आणि त्याने उडी मारली. 10चे 10 माणसं पाण्यामध्ये पडून मेले. तसं हे नाव म्हणजे काय? देह आहे. 10 माणसं म्हणजे 10 इंद्रिय आहेत आणि 11वं मन आणि 12वी बुद्धी या नावेमध्ये बसलेले आहेत. संसार रूपी या नदीतून सगळे चालले आहेत, पण मन नावाचं माकड झोपत नाही, झोपू देत नाही. त्या बुद्धीला सुद्धा झोपू देत नाही. झोपलेल्या बुद्धीला उठवतं आणि हे सगळेच्या सगळे 12च्या 12 या संसारामध्ये जाऊन पडतात. याच्यातून निघायचं ना आपल्याला. म्हणून सगळ्यात अगोदर उपदेश कोणाला केला? जिवेला. मत जिवे मत प्रिये मत सखे सततन जपेत नमः शिवायती. बाई तू दुसरं काही करू नकोस, फक्त ओम नमः शिवायचा जप कर. कारण 8 वाजलेत, आपल्याला 9:30 पर्यंत थांबवायचं आहे. तू पटकन जप करून घे ओम नमः शिवायचा. त्याने सांगितलं ठीक आहे. पहिलं ज्योतिर्लिंग सौराष्ट्र. दुसरं श्रीशैल मल्लिकार्जुनम. दुसरं ज्योतिर्लिंग आहे मल्लिकार्जुन. कुठे राहतं? तर श्रीशैल्याच्या जवळ. हे श्रीशैल्य म्हणजे काय? तर श्रीशैल्य म्हणजे पर्वत. पर्वत म्हणजे बुद्धी. हे डोक्याच्या मध्ये असणारी बुद्धी. आणि बुद्धी कशी आहे? कधी निगेटिव्ह आहे, कधी पॉझिटिव्ह आहे, कधी स्त्रीसारखी आहे, कधी पुरुषासारखी आहे. म्हणून त्या ठिकाणी दुसरं ज्योतिर्लिंग राहतं. त्याचं नाव आहे मल्लिकार्जुन. मल्लिका स्त्री आहे, अर्जुन पुरुष आहे. अशी बुद्धी ज्या ठिकाणी वास करते, त्या बुद्धीच्या ठिकाणी दुसरं ज्योतिर्लिंग सांगितलं. 12 ज्योतिर्लिंग सांगायला मी आता जास्त वेळ नाही घेणार. या 12 ज्योतिर्लिंगाचं चिंतन आपल्याला सगळ्याला श्रवण करायचं आहे. भगवान गणेशाचा जन्मोत्सव आपण कालच्या सत्रामध्ये खूप सुंदर असा पाहिला. आणि मग त्यावेळेला प्रार्थना केली की महाराज कृपा करून आम्हाला त्या ज्योतिर्लिंगाचं चिंतन वर्णन करा. अवताराच्या कथा आम्हाला ऐकायच्यात. भगवान शंकराने 80 अवतार घेतले. कमीत कमी त्याच्यातले 12 तरी आम्हाला व्यवस्थित ऐकू द्या. आणि मग त्यावेळेला त्यांचं चिंतन केलं. सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम उज्जयेना महाकालम ओंकारम ममलेश्वरो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सगळ्यांनी टाळी वाजवायच्या, प्रेमाने गायची. आजच्या दिवसच टाळी वाजवायची. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. जय हो. टाळी वाजवल्यानंतर 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा सगळ्याला घडणार आहे. म्हणून प्रेमाने सगळे जय हो. परल्या वैद्यनाथंच दाकिन्या भीमा शंकरम. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. परल्या वैद्यनाथंच दाकिन्या भीमशंकरम. सेतु बंधे तू रामेशौ. हो सेतु बंधे तू रामेशम नागेशम दारुणम.
दारुकवने नागेशं दारुकवने नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय सगळे मना टाळी वाजवा प्रेमाने गा जय हो जय हो वाराणस्यातो विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तो केदारो कृष्ण शंच शिवालये ओम नमः शिवाय 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 हर हर भोले नमः शिवाय भाविस निन्नु केळु मल्लय्या निल्लो केळु मल्लय्या निल्लो केळु मल्लय्या गणगोळ वीरन लोक पूजन गणगोळ वीरन लोक पूजन पावन चरित मल्लय्या पावन चरित मल्लय्या पावन चरित मल्लय्या शंभो महादेवा हर हर महादेवा शंभो शंभो महादेवा हर हर महादेवा शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय जय हो ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय बोलो नमः शिवाय नमः पार्वती पते शिव हर हर महादेव उमापति महादेव भगवान के गौरी शंकर भगवान के हर 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 श्री चिक मनोरेषा दासन पाविस निन्नु केळो मल्लया गणगुळ भीरन लोक पूजन पावन चरित मल्लया शंभो महादेवा हर हर महादेवा सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्य मल्लिकार्जुनम उज्जयन्या महाकाल भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे एके दिवशी एक काळ नावाचा राक्षस त्या ठिकाणी आला
आणि त्या काळाने गायी आणि त्या गोपाळांना खायला सुरुवात केली. त्यावेळेला सगळ्या गोपाळांनी विनंती केली की अरे आपण काहीतरी केलं पाहिजे, या काळाचा बंदोबस्त झाला पाहिजे. मनामध्ये स्थित असलेल्या काही ऋषीमुनींना प्रार्थना केली की आम्हाला काहीतरी उपाय सांगा. त्यांनी सांगितलं भगवान शिवाची उपासना करा. भगवान शिवाची जर उपासना केली तर निश्चित तुमच्या जीवनाचा उद्धार होईल. म्हणे ठीक आहे. श्रीकर नावाच्या गोपाने एक खड्डा केला मोठा. त्या खड्ड्यामध्ये वाळूचा महादेव तयार केला, वाळूचं लिंग. लोहे लेप्या लेख्याच सैकते, शैले दारुमयी. लोहे लेख्याच सैकते, मनोमयी मणिमयी प्रतिमा अष्टविध स्मृताः. किती प्रकारचे मूर्त्या घरात असाव्यात, तर सगळ्यात सांगितलं शैली. दगडाच्या मूर्ती घरात असली पाहिजे, देवपाटात असली पाहिजे दगड. शैली दारुमयी म्हणजे लाकडाची. शैली दारुमयी. लेख्या लिहून तयार केलेली, चित्र काढलेली. लेख्या लेप्याच मातीला भिंतीवरती थापून त्याच्यापासून बनवली. लेप्या लेख्याच सैकती म्हणजे वाळू. वाळूच्या महादेवाची पूजा घरात कधी नाही करायची. वाळूचा महादेव घरामध्ये पूजायचा नाही, फक्त वर्षातून एकच दिवस पूजा करायची. तो दिवस म्हणजे हरतालिका. का करायचे हरतालिकेला, तर हर म्हणजे महादेव, तालिका म्हणजे तारीख. ज्या दिवशी महादेवाचं लग्न फिक्स झालं, लग्न ठरलं, त्या दिवसाला हरतालिका असं म्हणतात. हरतालिका. खरं तर पार्वतीचं लग्न भगवान विष्णू बरोबर जमवलं. त्या नारदाने जाऊन सांगितलं भगवान विष्णूला, खूप सुंदर मुलगी, अरे विष्णू लक्ष्मीपेक्षा सुंदर आहे, करा तुम्ही लग्न. आणि लग्नाची सगळी तयारी चालू झाली. पार्वतीला ते कळालं. पार्वती माता वनामध्ये एका गुहेमध्ये जाऊन बसल्या. जया विजया नावाच्या 2 त्या मुली मैत्रिणी बरोबर होत्या. त्या दोघींनी तिला सगळे फुलं रानफुलं आणून द्यायचे. तिने महादेव बनवायचा वाळूचा आणि त्याचं पूजन करायचं. काही काही लोक तीर्थयात्रेला जातात, नदीवर जातात, वाळूचा महादेव करतात, पूजा करून निघून जातात. दुसरा येतो, पाय देतो. पाय देणाऱ्याला जेवढं पाप आहे तेवढंच पाप तिथे ते महादेव तयार करणाऱ्याला सुद्धा. महादेव कुठे तयार करायचा? नदीच्या काठावर करायचा. पण जिथे पाणी संपतं तिथे महादेवाची पूजन करायचं, आरती करायची आणि मग त्या महादेवाला दोन्ही ओंजळीमध्ये उचलून पाण्यामध्ये त्याचं विसर्जन करायचं. त्याचा दोष नाही लागत. पण तुम्ही जर महादेव तयार करून निघून गेले आणि त्याच्यावर जर कोणी लाता घातल्या, पाय जर दिले, तर जेवढे पाप त्या पाय देणाऱ्याला लागणार आहे त्याच्या दुप्पट पाप त्या करणाऱ्याला लागतं. म्हणून नदीवर जाऊन असले कुटाने नाही करायचे. घरीच्या महादेवाला 2-2 दिवस पाणी नाही घालायचं. नदीवरती जाऊन सगळ्याच्या देखत करायचं. कोणी सांगितलं? वर्षातून एकच दिवस महादेवाची पूजा हरतालिकेच्या दिवशी करतात. हरतालिकेच्या दिवशी सगळ्या वनस्पती 16 व्हायच्या. 16 का व्हायच्या? 16 सोमवार का करायचे नाही माहित आम्हाला. एखाद्याला विचारा तुम्ही, तुमच्या घरी लक्ष्मी आहेत का? इथे लक्ष्मी असतात ना, आहेत ना? असं का? असं आहेत. आजच्या दिवशी तर आवाज ऐकू द्या मला, शेवटचा दिवस. लक्ष्मी 2 कशा काय? एकच आहे ना विष्णूची बायको, मग 2 कशा काय येतात सांगा बरं? काय की बाबा आमची सासू बसवत होती. म्हातारी जिवंत असावी, तिला विचारा तुम्ही कसं? आमची सासूच बसवत होती. मला तरी काय माहित आहे. एक ज्येष्ठ आहे, एक श्रेष्ठ आहे. ज्या वेळेला समुद्र मंथन झालं ना, 2 जणी बहिणी बाहेर पडल्या, एक लक्ष्मी आणि एक अलक्ष्मी. आपल्या भाषेमध्ये अलक्ष्मीला काय म्हणतात? आपण अलक्ष्मी नाही म्हणत, आपल्या भाषेमध्ये आपण तिला अवदसा म्हणतो. आम्ही एका कथेत असंच सांगत होतो. एक मावशी उभी राहिली म्हणली, महाराज लक्ष्मीला पण अवदसच म्हणत होते. म्हणलं हो. म्हणजे आम्ही आमच्या शेजारणीला पण अवदसच म्हणतो. तिथं कशाला काढलीच बाई? अलक्ष्मी म्हणजे अवदसा. ज्या वेळेला लक्ष्मी मातेचं लग्न भगवान विष्णूशी झालं तेव्हा ती रडायली, माझंही लग्न लावा. एका ऋषीला पकडून आणलं, तिचं लग्न लावून दिलं.
अलक्ष्मीचं ज्या वेळेला लग्न झालं, किरकिर करायची सारखी. बाईने घरामध्ये किरकिर कधी नाही करायची. तुम्ही लक्ष्मी आहात, तुम्ही सरस्वती आहात, तुम्ही पार्वती आहात. तुम्ही कसं राहिलं पाहिजे? सगळं घर त्या स्त्रीवरती आहे. स्त्री जशी राहील तसं घर राहतं, हे लक्षात ठेवा. घरामध्ये ज्याच्या जास्त किरकिर होते तिथे पैसा टिकत नाही, त्या घरामध्ये सौख्य टिकत नाही, त्या घरामध्ये समाधान टिकत नाही. कारण स्त्री म्हणजे जननी आहे या सगळ्या गोष्टीची. जातं माहित आहे ना तुम्हाला? जात्याच्या मध्यभागी एक खुंटी असते बघा. ती खुंटी जर नसेल ना तर ते जातं नीट दळत पण नाही, नीट बसतही नाही. तशी घरातली खुंटी कोण आहे तर महिला मंडळ आहे. म्हणून घर जाग्यावरती आहे, लक्षात ठेवा. पण तुम्ही जर बिघडलं की ते घर सगळं बिघडून गेलं म्हणून समजा. म्हणून बाईने कसं राहावं? मग ती सासू असू दे, सून असू दे किंवा मुलगी असू दे, घरामध्ये किरकिर नसावी, घरामध्ये शांतता असावी, घरामध्ये देवपूजा असावी, नित्यपूजन करावं. आणि अजून एक सांगतो पुरुष मंडळाला, घरातल्या देवाची पूजा बाईने कधीच करायची नाही. ज्या घरामध्ये पुरुष पूजा करत नाही त्या घरामध्ये कुलदेवतेचा त्रास होतो, लक्षात ठेवा. बाईने कधीच देवाची पूजा घरातल्या करायची नाही. बाईची पूजा कुठपर्यंत? एकतर तुळशीला पाणी, महादेवाला पाणी, नवऱ्याच्या पायावरती डोकं, सासऱ्याला नमस्कार, मुलांना चांगलं संस्कार देणं, हे काम आहे. पण घरच्या देवाची पूजा पुरुषांनी केली पाहिजे. ज्या घरात पुरुष पूजन करत नाही त्या घरामध्ये कुलदेवतेचा कोप त्या घरावर होतो. तुम्हाला कितीही कामं असू द्या, नका देवाला गंध लावू, पण देवाला पाण्यातून तर काढून ठेवा. बिघडलं कुठे? अरे पुरुषाने पुरुषाचं काम करावं, स्त्रीने स्त्रीचं काम करावं. आमच्या साधू संतांनी घालून दिलेले नियम आहेत. स्त्रीने जरूर करावं, स्त्रीने नाही करावं असं मी म्हणत नाही. स्त्रीने जरूर करावं. स्त्रीने भगवंताचं नामस्मरण करावं. स्वयंपाक करताना देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. तुम्ही जर स्वयंपाक करताना मोबाईलचे टीव्हीचे गाणी ऐकले की खाणारा सुद्धा घरात नाचत नाचतच येतो. म्हणून स्वयंपाक करताना गाणे नाही ऐकायचे, भगवंताचं भजन ऐकायचं. आणि आता तर शिवकथा आहे, तुम्हाला भरपूर शिवकथा आहे, लावून ठेवायची, ऐकत ऐकत स्वयंपाक करायचा. कारण स्वयंपाक सुद्धा प्रसाद झाला पाहिजे आणि प्रसाद खाल्ला तर आत्मशुद्धी होते. आहार शुद्धो सत्वशुद्धे, सत्वशुद्धो ध्रुवा स्मृती. आहार शुद्धो सत्वशुद्धी. आहार शुद्ध असेल तर बुद्धी, सत्व, सगळे बुद्धीचे विचार सुद्धा चांगले येतात. आणि ज्याचे विचार चांगले आले त्याच्या जीवनामध्ये काय कमी पडणार आहे सांगा? अरे कधी तुमचा विचार सुविचार बनेल सांगता येणार नाही. म्हणून काही नियम आहेत, ते नियम पाळले पाहिजेत. श्रीकर गोपाने वाळूचा महादेव तयार केला, त्याची पूजा करू लागला. काळ नावाचा राक्षस तिथे आला, त्याने त्या खड्ड्याच्या बाजूला आग पेटवली आणि श्रीकराने त्या भगवान शंकराला घट्ट मिठी मारली आणि सांगितलं, हे भोलेनाथ वाचवा मला आता. प्रभु तमे छो मारा, जीवन रत्ना सारथी. प्रभु तमे छो मारा, जीवन रत्ना सारथी. ओ भोले तमे छो मारा, जीवन रत्ना सारथी. ज्ञान गीता उपदेशी मुझने, बनवादी जो परमारथी. ज्ञान गीता उपदेशी मुझने, बनवादी जो परमारथे. प्रभु तमे छो मारा, जीवन रत्ना सारथी. 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 जय हो जय हो.
मेरे बाबा, आ जाओ, जय हो। मन ना घोड़ा दौड़ा दौड़ा, मन ना घोड़ा दौड़ा दौड़ा, वाने थे दारती प्रभु, वाने थे दारती प्रभु, तमें छुमारा जीवन रचना सारथी प्रभु, तमें छुमारा जीवन रचना सारथी, तमें छो मारा जीवन रचना सारथी प्रभु, प्रभु तमे छुमारा जीवन रथना सारथे, प्रभु तमे छुमारा जीवन रथना सारथी, प्रभु तमें छो मारा जीवन रथना सारथी। त्या श्रीकर नावाच्या गोपाने प्रार्थना केली, प्रभु तमे छो मारा जीवन रथना सारथी, ज्ञान गीता उपदेशी मुझने बनवा दीजो परमारथी, प्रभु तमे छो मारा जीवन रथना सारथी, मन ना घोड़ा दौड़ा दौड़ा, वाने थे डारते प्रभु तमे छो मारा जीवन रथना सारथी, प्रभु तमे छो मारा जीवन रथना सारथी, ज्ञान गीता उपदेशी मुझने बनवा दीजो थे परमार्थी, हे नाथ माने थे परमार्थी बनाओ, मुझ पर कृपा करो, इस जीवन की नैया पार करने के लिए आपकी कृपा बिन कुछ भी नहीं हो सकता है नाथ, मुझ पर कृपा करो, माझ्यावर कृपा करा। प्रार्थना केली आणि मग त्यावेळेला काळ नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी भगवान शंकरांनी महाकाल रूप अवतार धारण केला, महाकाळ बनून आले, त्याचा नाश केला। अजून सुद्धा तुम्ही जर उज्जैनला गेले ना, खाली एक मूर्ती आहे, वरती एक मूर्ती, त्याच्यावरती 3 मूर्ती आहेत महाकाळाच्या। जी मुख्य मूर्ती ती आज सुद्धा खड्ड्यामध्ये खोल आहे, अशी भव्य दिव्य मूर्ती आहे भगवान महाकाळेश्वराची। महादेवाचं दर्शन कसं घ्यायचं हे आपल्याला कळालं पाहिजे। कसं घ्यायचं दर्शन? पुरुषांनी साष्टांग घेतलं पाहिजे, बाईने 6 अंगाने घेतलं पाहिजे, 8 अंगाने नाही। पुरुषांनी 8 अंगाने, बाईने 6 अंगाने। आता तुम्ही म्हणाल हे कसं? पुरुषाने असं झोपलं ना तर ते पूर्ण शरीर तिथे खाली लागलं पाहिजे, गुडगा, पाय, त्याची छाती, हे डोकं, कपाळ, दोन्ही हात। पण स्त्रीने असं कधीच पाया नाही पडायचं, स्त्रीने गुडघ्यावर बसून फक्त डोकं लावायचं खाली। स्त्रीची पोट आणि छाती जमिनीला कधी टेकली नाही पाहिजे, लक्षात ठेवा। तुम्ही कोणाच्याही पाया पडलं तरी स्त्रीने असं जमिनीवरती झोपून कधीच नमस्कार करायचा नाही, कोणालाही, किती मोठा असू दे, कुठे देव का असे ना, स्त्रीने फक्त 6 अंगाने नमस्कार करायचा। पुरुषाने दोभ्या, पदाभ्या, जानुभ्या, शीर्षा, मूर्षा इति अष्टांग प्रणामाः। 2 पाय, 2 हात, दोन्ही डोळे, हे मस्तक, छाती, गुडघे, पाय, कंबर, ही कटी, ही सगळ्यांनी नमस्कार करणं हे साष्टांग आहे। 8 अंगाने नमस्कार बाईने 6 अंगाने केला पाहिजे। महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर पूर्वेकडून कधीच महादेवाचं दर्शन घ्यायचं नाही, पूर्व बाजूने। का घ्यायचं नाही? महादेवाच्या मंदिरामध्ये पूर्वेकडून दर्शन घ्यायचं नाही, त्याचं कारण आहे, पूर्व बाजू ही पार्वती मातेची आहे।
तुम्ही पार्वतीच्या आणि महादेवाच्या मध्ये उभं राहिलं की बाई तुमच्या मागे लागलीच म्हणून समजा. माझ्या नवऱ्याच्या मध्ये आलास, आता बघतो तुझ्याकडे, बघते तुझ्याकडे. मग तुम्ही म्हणाल पश्चिमेकडून, पश्चिम बाजू ही नंदी बाबाची आहे. नंदीच्या आणि महादेवाच्या मध्ये जर तुम्ही आलो, नंदी तुम्हाला सोडणार नाही. मग म्हणाल दक्षिण बाजूने घेऊ, दक्षिण बाजू ही भूतावेताळाची आहे. तुम्ही जर त्यांच्या मध्ये आलं तर भूतवेताळ तुमच्या मागे लागतील. आणि उत्तरेकडून तर दर्शनच घेऊ नये, कारण ती गंगेची बाजू आहे. मग कसं दर्शन घ्यायचं महादेवाचं? चारही बाजूने नाही म्हणल्यावर नैऋत्य कोपऱ्यामध्ये बसायचं, ईशान्य दिशेला मुख करायचं आणि मग देवाला साष्टांग प्रणाम करत असताना हे जे कपाळ आहे त्या मधल्या पिंडीला, मधल्या देवाला कधी लागू द्यायचं नाही. जर तुमच्या कपाळाचा घाम जरी मधल्या भागाला लागला तर तेवढे जन्म तुम्हाला नरकामध्ये जाऊन पडावं लागेल. कधी लावायचं नाही डोकं देवाला. काही काही जणांची असली सवय असते, असं उभं राहायचं, एक हात त्याच्यावरच ठेवायचा, सगळं वजन त्यालाच द्यायचं आणि डोकं जोरात हाणायचं त्याच्यावर, आणि परत लागलं का म्हणून बघायचं. असला नमस्कार कुठं घेतला जातो? काही काही जण महादेवाचं खाली चाललेलं तीर्थ घेत नाहीत, वरून येलेलं घेतात. वरून मी परवा एक श्लोक सांगितला, उच्चिष्ट शिवनिर्माल्य वमनम शवकर्पटम काकविष्टा पंचेते अपवित्रानी सुमनोहराहा. काही गोष्टी अपवित्र असून सुद्धा पवित्र आहेत. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट कुठली तर उष्ट. उष्ट नाही खाल्लं पाहिजे. मी त्या दिवशी सांगता सांगता थांबलो होतो. कधीच कुणाचं उष्ट नाही खायचं, काही का असेल. पण दोन गोष्टीचं उष्ट आयुष्यामध्ये खाल्लं पाहिजे. कुणाचं? एक देवाला दाखवलेलं नैवेद्य, आणि दुसरं गाईच्या बछड्याने आईचं दूध उष्ट केलं ते सुद्धा पिण्याचा अधिकार आहे. ते उष्ट असून सुद्धा पवित्र. गाईचं दूध ते देवाला सुद्धा तसं वाहतात. अगोदर वासराने पिलेलं उष्ट केलेलं. उत्तिष्ठ शिवनिर्माल्य, महादेवाच्या अंगावर वाहिलेलं पाणी पिलं पाहिजे, शिवनिर्माल्य घेतलं पाहिजे. हा नियम आहे. महादेवाला दाखवलेला नैवेद्य खाल्ला पाहिजे, त्याला दाखवलेला प्रसाद खाल्ला पाहिजे, तिथे टाकून नाही जायचा. उच्चिष्ट शिवनिर्माल्य, ते अपवित्र असून सुद्धा पवित्र आहे. बाकीच्या देवाचं निर्माल्य नाही घ्यायचं. उच्चिष्ट शिवनिर्माल्य वमनम, वमन म्हणजे उलटी. कोणी जर उलट्या केल्या तर तुम्ही म्हणता का अरे थांब अजून 2-4 कर, मला बघू दे कसा करतोस. बसमध्ये आपण खिडकीच्या बाजूला बसलेलं असावं, ह्या बाजूला कोणीतरी असावं, त्याने एकदम आपल्या अंगावर उलटी करावी. तुम्ही म्हणता का थांब मी फोटो काढून देते कशी का झाली ते. महाराज नाव सुद्धा काढू नका. तुम्ही नाव काढलं तर आम्हाला इथं उलट्या सुरू होतील. पण मोहळाची माशी असते ना, ती मध गोळा करते सगळ्या फुलाचा आणि त्या पोळीमध्ये येऊन उलट्या करते. ते अपवित्र असून सुद्धा पवित्र आहे. लोक देवाला पंचामृतामध्ये सुद्धा घेतात आणि औषध म्हणून लोक खातात सुद्धा. ते अपवित्र असून सुद्धा पवित्र आहे. वमनम शवकर्पटम, शवकर्पट म्हणजे मेलेल्या माणसाला घातलेला कपडा. एखाद्या जर मेलेल्या माणसाला चांगला कपडा घातला तर तुम्ही म्हणता अरे अरे राहू दे आम्ही वापरू ते. बिलकुल नाही. मेलेल्या माणसाच्या अंगावर कितीही चांगले कपडे घातले तर ते वापरायचे नसतात. तसं रेशीम नावाचा किडा स्वतःच्या भोवती एक कपडा तयार करतो, तो मध्ये मरतो, त्यालाही शवकर्पट म्हणतात. पण त्या रेशमापासून बनवलेले कपडे देवाच्या पूजेला वापरतात. ते अपवित्र असून सुद्धा पवित्र आहे. शवकर्पटम काकविष्टाते, कावळ्याची विष्ठा अंगावर पडली चांगल्या कामाला जाताना तर कामाला नाही जायचं, 5-10 मिनिट थांबायचं, ते विष्ठा काढून टाकायची, कारण ती अपवित्र आहे. पण कावळ्याच्या विष्ठामध्ये जर एखादं वडाचं उमराचं बी असेल आणि त्या ठिकाणी पडलं, त्याचं जर झाड तयार झालं तर लोक त्याची सुद्धा पूजा करतात, कारण ते अपवित्र असून सुद्धा पवित्र आहे. तसं माणसाचा देह दुर्लभो मानुषो देहो देहानाम क्षणभंगुराहा. माणसाचा देह दुर्लभ आहे, परंतु हा नष्ट होणार आहे, नाश पावणार आहे. तरी सुद्धा भगवंताच्या भक्तीमध्ये, साधू संताच्या संगतीमध्ये आणि कथेच्या पंक्तीमध्ये बसलं की हा अपवित्र देह सुद्धा पवित्र बनतो आणि त्या देहाला सुद्धा किंमत निर्माण होते.
मानवाचा देह हाची महालाभ, मानसाचा जन्म हाची महालाभ, उपाय सुलभ सापडला, उपाय सुलभ सापडला. मानवाचा जन्म हाचे महालाभ, मानवाचा जन्म हाचे महालाभ, उपाय सुलभ सापडला, उपाय सुलभ सापडला. मानवाचा जन्म मानवाचा देह हाची महालाभ, उपाय सुलभ सापडला, हो उपाय सुलभ सापडला. माणसाचा देह दुरापास्त आहे, दुर्लभ आहे, तरी तो नाशवंत आहे, असे वर्णन त्या ठिकाणी केलं. पुढे प्रश्न केला, महाराज कृपा करून आम्हाला वर्णन करा. काळ नावाच्या राक्षसाची कथा तुम्ही सांगितलं. उज्जैनी महाकालम ओंकार ममलेश्वरम, ओंकाराची कथा सांगा. विंध्य पर्वताला अहंकार झाला होता, माझ्यासारखं श्रेष्ठ कोणी नाही. त्यावेळेला नारद मुनीने त्याचा उपहास केला की बाबा रे, सगळ्या पर्वतावरती काही ना कोणीतरी देव आहे, पण तुझ्यावरती कोणीच नाही. आणि मग त्यावेळेला त्याने ठरवलं की आपल्यावरती कोणीच नाही ना, आपण तप करूया. विंध्याने 1000 वर्ष तपश्चर्या केली, भगवान शंकराला प्रसन्न केलं आणि सांगितलं देवा तुम्ही माझ्या ठिकाणी आता राहा, वास करा. भगवान शंकर त्या ठिकाणी राहायला आले. नर्मदेच्या दुसऱ्या काठावरती काही साधू संत होते, त्यांनी विनंती केली देवा आम्हाला हे दर्शन द्या. तिथे ममलेश्वर किंवा परमेश्वर रूपामध्ये दर्शन दिलं. हे 4 ज्योतिर्लिंग. पुढचं ज्योतिर्लिंग सांगितलं आपल्या महाराष्ट्रातलं परळी, बीड जिल्ह्यामध्ये असलेले हे परळी वैजनाथ. महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत? 5. म्हणून या महाराष्ट्राचं पूर्वीचं नाव होतं महादेव राष्ट्र. पण काही नास्तिक लोकांना देवच आवडत नाही. काही नास्तिक असतात, त्याला देव म्हटलं की अंगावर काटा येतो. कथा कीर्तन चालू झाले की त्यांना एवढा राग येतो. भजन कोणी चालू केलं भजन करायला तर त्यांना असं वाटतं की काय जावं आणि सगळं त्या माणसाला हाकलून लावावं. तसं काही नास्तिक लोकांनी त्या महादेव राष्ट्रातला देव काढला आणि नुसता महाराष्ट्र राहिला. महाराष्ट्र कारण एकच असं राज्य आहे या भारत देशामध्ये की जिथे 5 ज्योतिर्लिंग आहे आणि तो देश म्हणजे महाराष्ट्र आहे. आणि तुम्ही भाग्यवान आहेत की या महाराष्ट्रामध्ये तुम्ही सगळ्यांनी जन्म घेतला. त्या भगवंताच्या स्मरणासाठी, त्याच्या नामचिंतनासाठी, त्याच्या सेवेसाठी. भगवान शंकराची पवित्र कथा वर्णन केली, पवित्र कथा सांगितली. ज्या वेळेला परळी वैजनाथाची कथा सांगितली, हा वैद्यनाथ कोण आहे? पार्वती रमन वैद्य माझा, पथ्य सांभाळीता मोक्ष येतो हाता. पथ्य सांभाळीता मोक्ष येतो हाता.
पार्वती रमण वैद्य माझा हो पार्वती रमण वैद्य माझा रमण वैद्य माझा हो पार्वती रमण वैद्य माझा हो पार्वती रमण वैद्य माझा हो पार्वती रमण वैद्य वैद्य माझा पथ्य सांभाळीता मोक्ष येतो हाता पार्वती रमण वैद्य माझा. आम्ही त्या दिवशी सांगितलं चंदा सा मुकड़ा ब्राइट सिर पे है मूनलाइट सब देवों में ये टैलेंट है क्योंकि हमारे भोलेनाथ सबसे बड़े ब्रिलियंट है. कर देते रॉन्ग को राइट है जिनसे डे और नाइट है इनमें इतना टैलेंट है क्योंकि हमारे भोलेनाथ भक्तों की सुनते बड़ी अर्जेंट है. भांग बटोरा डाइट है कमर पे व्याग्रांबर टाइट है इनमें इतना टैलेंट है क्योंकि हमारे भोलेनाथ सबसे बड़े ब्रिलियंट है. सगळ्यात ब्रिलियंट असलेला भगवान भोलेनाथ. आज वैद्यनाथाच्या कथा काही सांगितल्या परळी नगरीच्या काही कथा वर्णन करतात. अमृत मंथनातून ज्या वेळेला समुद्र मंथनातून अमृत निघालं ते लपवलं कुठं असेल तर परळीला. म्हणून मंदिरामध्ये दर्शन घेताना कपाळ नुसतं नाही लावायचं गुडघ्यावर बसायचं डावा हात छातीला लावायचा उजवा हात मधल्या भागाला लावायचा आणि हे कपाळ जे बाहेरचं गोल भाग आहे त्याच्यावर चिटकवायचं मध्ये नाही चिटकवायचं. याला म्हणायचं शिवनमस्कार. एक हात हृदयाला एक हात मधल्या त्या शिवलिंगाला आणि हे कपाळ जे बाहेरचं गोल आहे त्याच्यावरती टिकवलं पाहिजे. जो असा नमस्कार करतो ना त्याला शिवनमस्कार म्हणतात. मधल्या देवाला डोकं मारायची गरज नाही. एवढ्या करण्यापेक्षा लांबून केलेला नमस्कार सगळ्यात चांगला. आज पहिली कथा वर्णन केली की अमृतमयी असलेल्या त्या परमात्म्याचं अमृत उजव्या हातापासून डाव्या हातातून हृदयापर्यंत जावं म्हणून असा शिवनमस्कार केला पाहिजे. हे नमस्कार केल्यानंतर त्या परमात्म्याचं वर्णन करतात म्हणून अमृत लपवलं त्याच्या खाली म्हणून असा नमस्कार. वैद्यनाथाचं दुसरी कथा सांगितली. वैकुंठ चतुर्दशीला हरिहराचं मिलन जे कुठे झालं असेल तर परळीला फाल्गुन शुद्ध अष्टमीच्या दिवशी कालिका मातेचा जन्म महादेवाच्या पिंडीतून कुठे निघाला असेल तर परळीला कालरात्रीच्या रूपामध्ये. मार्कंडेयाची कथा कुठे झाली तर परळीला. वडसावित्रीची कथा कुठे झाली. सावित्रीने सत्यवानाचा प्राण कुठून आणला तर परळीला. सत्यवती नावाची नदी दर 12 पहिल्या दिवशी सांगितलंय मी पोटाच्या जवळ टाळी वाजवली तर पोट जास्त मोठं नाही होत. पोटाचे रोग मरून जातात. छातीच्या जवळ टाळी वाजवली तर अटॅक लवकर येत नाही. तोंडाच्या समोर टाळी वाजवली तर दात लवकर पडत नाही चष्मा लवकर लागत नाही. आणि डोक्याच्या जवळ टाळी वाजवली तर डोक्याचे केस लवकर पांढरे होत नाही डायचा खर्च वाचून जातो. म्हणून सगळे प्रेमाने एक टाळी एक हा जय हो. टाळी सगळे हात वर प्रेमाने जय हो. नमः शिवाय वो नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. सगळ्यांनी म्हणा तोंड उघडे करा प्रेमाने गा हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय वो नमः शिवाय
हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम ताड़ी है। नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। नमः शिवाय नमः शिवाय। नमः शिवाय नमः पार्वती पते शिव हर हर महादेव नमः शिवाय। नमः शिवाय। हर हर भोले नमः शिवाय। भगवान शिवाचं वर्णन केलं, सांगितलं. हिमालये तु केदारम कृष्णशंच शिवालय, शेवटचं ज्योतिर्लिंग मी तुम्हाला सांगणार आहे. बाकी 10 व्रताचं महत्व सांगून आजच्या कथेला पूर्ण विराम देणार आहे. कृष्णा नावाची एक स्त्री होती, ब्राह्मण पत्नी होती. तिला एक मोठी सवत होती. दोघीलाही लेकरू बाळ नव्हतं. पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. पुत्र नसल्यावर काय दुःख असतं त्या स्त्रीला विचारा. दोघीलाही पुत्र नव्हते. असेच कोणीतरी महाराज लोक गावात आले. आलेल्या साधू संतांचा आपण सत्कार केला पाहिजे. कोणी साधू कोणी अतिथी असो आपल्या गावामध्ये आले तर त्याचा सत्कार आदर सत्कार व्हावा. ज्या वेळेला महाराज लोक आले, या दोघीही दर्शनाला गेल्या. महाराजांनी ओळखलं की या दोघीलाही पुत्र संतती नाहीये. महाराजांनी एक उपाय सांगितला. 1.25 लाख मातीचे महादेव तयार करा, पार्थिव महादेव, भगवान शिवाचे शिवलिंग, आणि पार्थिव लिंगाचं पूजन करा, 1.25 लाख पूजन, तर तुम्हाला पुत्र होईल. लहानीला हे पटलं, पण मोठीला वाटलं असलं काही करून जर पुत्र झाले असते तर मग लग्नाची काय गरज होती. लहानीने 1.25 लाख महादेवाच्या पिंडी बनवल्या. रोज त्याची पूजा करायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाण्यात नेऊन विसर्जन करायचे. काही महिने गेल्यानंतर तिला एक मुलगा झाला, सुंदर असा. लेकरू रांगायलं. त्यावेळेला मोठीच्या मनात पाप आलं. तिला वाटलं लहानीला लेकरू झालं, आता सगळ्याची महाराणी राणी होईल, त्या लेकराला सगळं भेटून जाईल, मला काहीच राहणार नाही. म्हणून तिने रात्री एक कुऱ्हाड घेतली आणि त्या लेकराचे तुकडे करून टाकले. सगळे तुकडे तळ्यामध्ये नेऊन फेकून दिले. ज्या वेळेला लेकराचे तुकडे करून त्या पाण्यात टाकले, ही बिचारी रोजच्या सारखी त्या तळ्याच्या जवळ आपले देव विसर्जित करायला गेली आणि लेकराचे तुकडे दिसले तिला. कृष्णा ढसा रडू लागली, देवा अरे पुत्र दिलास तोही का घेऊन गेलास, सांग देवा. आईच्या डोळ्यासमोर आपल्या लेकराची माती व्हावी याच्यापेक्षा मोठं दुःख कुठलं नाही. रोज आई देवाला मागत असते, माझं आयुष्य माझ्या लेकराला दे बाबा, पण मला माझ्या लेकराला काही होऊ देऊ नको. अरे लेकराची किडनी खराब झाली तर आई स्वतःची किडनी काढायला लावते, द्या माझ्या लेकराला. तुम्हाला माहित आहे, माणूस मेला ना तर त्याचे हात बांधून देतात, पण बाईचे हात ढिले सोडले जातात, बांधत नाहीत त्या हाताला. का माहित आहे तुम्हाला? बाई मेल्यावर देवाला विनंती करते, देवा या सगळ्याचे पाप मला दे, पण माझं पुण्य माझ्या लेकरांना दे, माझे लेकरं माझ्या मागे सुद्धा सुखी राहिले पाहिजे. सगळ्याचे उपकार फिटतात पण आईचे उपकार नाही फिटत. आता एक मुलगा म्हणला, आई मला तुझे उपकार फेडायचे, काय करू सांग. मी सांगितलं त्या दिवशी तुम्हाला हे चरित्र. कपिलधारला घेऊन चल, गाडीत नेतो, असं नेतो तसं नेतो, नाही त्याने चालत नेलं. 10-20 दिवस लागले कपिलधारला जायला. आणि मग मुलाने विचारलं, फिटले का तुझे उपकार? आईने सांगितलं, नाही दादा, आपल्याला यायला किती दिवस लागले? म्हणे 20 दिवस. एवढ्या दिवसात किती वेळेला उचललं, किती वेळेला खाली ठेवलं? म्हणे 200 वेळेला. आईने सांगितलं, बघ 20 दिवसात तू मला 200 वेळेला उचललं, 200 वेळेला खाली ठेवलं. दादा 9 महिने मी माझ्या पोटात ठेवलं, तुला एकदा सुद्धा बाहेर काढलं नाही. सगळ्याचे उपकार फिटतील पण आईचे उपकार कधी फिटत नाहीत. आई वाचनी या लेकराचे,
दशा जीवाची तडमडते आई वाचुनी या लेकराची दशा जीवाची तडमडते खऱ्या आईची माया ज्याला नाही आहे त्याला कळते खऱ्या आईची माया ज्याला नाही त्याला कळते आई वाचुनी या लेकराची दशा जीवाची तडमडते आई वाचुनी या लेकराची दशा जीवाची तडमडते खऱ्या आईची माया ज्याला नाही आहे त्याला कळते खऱ्या आईची माया ज्याला नाही आहे त्याला कळते लहानपणापासून आईची सावली सुद्धा नाही लहानपणापासून आईची सावली सुद्धा नाही नाही कुणाच्या मांडीवरती नव्हती कधी अंगाई हो नाही कुणाच्या मांडीवरती नव्हती कधी अंगाई आठवण येते आग भडकते आठवण येते आग भडकते पाणी डोळ्यातून झरझरते खऱ्या आईची माया आई नाही ज्याला कळते खऱ्या आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते तिची माया ज्याला आई नाही त्याला कळते आईची माया आई नाही ज्याला कळते आईची माया आई ज्याला नाही त्याला कळते पतंगा पतंगा जरा थांबशील का लहान मुलगा आई लहानपणी मेलेली लहान मुलं पतंग उडवत होते आकाशामध्ये जात होते लहान मुलाने सगळ्याला विचारायचं माझी आई कुठे लोक म्हणायचे ढगात गेली तुझी आई रोज पोरग ढगाकडे बघायचं आता तरी आई वाकून बघेल उद्या तरी आई वाकून बघेल एके दिवशी काही मुलं पतंग उडवत होते आणि पतंग ढगाच्या जवळ चालला होता मुलगा बापाच्या जवळ धावत गेला बाबा मला 10 रुपये द्या बापाने विचारलं कशाला पाहिजे मला पतंग आणायचा बापाला वाटलं आई नसलेलं लेकरू आहे दिले 10 रुपये काढून पोराने पतंग आणला उडवायला सुरू केला लांब पतंग उंच गेला आणि मग त्या पतंगाला बघून त्या मुलाने सांगितलं पतंगा पतंगा जरा थांबशील का आई माझे देवा घरी निरोप माझा सांगशील का आई माझे देवा घरी निरोप माझा देशील का तुझ्या बिने घर सुने वाटे फोटोकडे पाहुने मन माझे दाटे कुशेत घेऊनी मज पाना कोण देईल ना गोड बोलाची ती अंगाई कोण मजसी गाईल रे
पतंगा 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 जरा तो धावशील का पतंगा पतंगा जरा तो धावशील का येना माझे आई ग येना माझे आई ये माझ्यावरती कृपा कर. आई मेल्यावर कळते, लेकरू संताच्या समोर मेल्यावर ती रडू लागली ढडसा कृष्णा. आणि मग तेवढ्यात महादेव प्रसन्न झाले. सांगितलं काय पाहिजे सांग. पुत्र एक सोडून दोन देतो. दोन. सांगितलं नको मला पुत्र आई, मला तुमच्याशी एक रूप करा, तुमचं एक स्वरूप या ठिकाणी दाखवा, बस याच्यापेक्षा मला दुसरं काही नका देऊ. साक्षात भगवान शंकर प्रगटले. त्या देवाचं नाव आहे कृष्णेश्वर. अजून एक कथा सांगितली जाते. पार्वतीने शेंदूर हातावर का लावला? आपल्या मस्तकात भांगामध्ये लावायला. कारण मस्तकामध्ये शेंदूर लावला की त्या नवऱ्याचं आयुष्य वाढतं. शेंदूर कालवत असताना हातावर त्याच्यातून त्या घर्षणातून जो देव प्रगटला त्याचं नाव आहे कृष्णेश्वर. अशा दोन कथा सांगितल्या. 12 ज्योतिर्लिंगाचं पवित्र वर्णन केलं. 80 अवतार आहेत. 80 यातले फक्त 12 ज्योतिर्लिंग पाहिले. यातली अष्टमी म्हणतात. ज्याला पुत्र संतती पाहिजे त्याने कृष्ण पक्षातली अष्टमी उपवास करायचा. पूर्ण एकादशी सारखा पूर्ण निराकार निराहार जर उपवास केला तर त्याला पुत्र संतती प्राप्त होते. असं वर्णन शिव महापुराणात केलं. एकादशी सांगितली. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये एकादशीला अन्न खाणं निषिद्ध आहे. पण जाबाल स्मृतीमध्ये सांगितलं की पहिली शुक्ल पक्षातली एकादशीला एक वेळेला जेवण करावं आणि कृष्ण पक्षातली एकादशी मात्र निराहार केली पाहिजे. पुन्हा सांगितला प्रदोष. आपल्या जन्मजन्माचे दोष नष्ट करायला प्रदोष केला पाहिजे. प्रदोष कसे करावे मी त्या दिवशी थोडक्यामध्ये सांगितलं. सोमवारी आलेला प्रदोष केला सोम प्रदोष तर महादेवाची भेट होते. मंगळवारी आलेला प्रदोष केला तर जीवनामध्ये सगळं मंगलमय कार्य होतं. बुधवारी आलेला प्रदोष केला तर बुद्धी जडता जाते. गुरुवारी आलेला प्रदोष केला गुरुकृपा होते. शुक्रवारी आलेला प्रदोष केला तर पती पत्नीचं प्रेम जास्त वाढतं. शनिवारी आलेला प्रदोष केला तर सगळे दुःख नाहीसे होतात. आणि रविवारी आलेला प्रदोष केला तर रोगराई घरातली कमी होते. प्रदोषाचं महत्त्व सांगितलं. जीवनातले सगळे दोष नष्ट करण्यासाठी प्रदोष केला पाहिजे. दिवसभर उपवाशी राहायचं. आता काही काही लोक पांढऱ्या साड्या घालतात का तर महादेवाला पांढरं आवडतं. अरे कुठे लिहून ठेवलं महादेवाला पांढरी साडी आवडते? सुवासिनींनी काटापदराच्या चांगल्या रंगीबिरंगी साडी घातली पाहिजे. सुवासिनींनी नाकात नथ असावी, हातात बांगड्या असाव्यात, पायामध्ये पैंजण असावेत, जोडवं असावं, कपाळाला कुंकू असावं. असं जर महादेवाच्या मंदिरात पूजेला गेलं सौभाग्यवतीसारखं तर महादेव लवकर प्रसन्न होतो. तुम्ही सगळं पांढरं घालून जाता. नवरा जिवंत असताना तुम्ही विधवा बनून गेलं तर महादेव तुम्हाला काय देणार आहे? तुम्ही बघता की नाही टीव्ही मध्ये पिक्चर मध्ये ज्या ज्या वेळेला माणूस मेले सगळे पांढरे घालून बसतात. अरे कुठे लिहिलंय महादेवाला पांढरं? सुवासिनीने सुवासिनीसारखं गेलं पाहिजे. पुरुषांनी धोतर घालून गेलं पाहिजे, कष्टा घालून गेलं पाहिजे. काही नियम आहेत ते नियम पाळले पाहिजे. पण आता काय लागलं ते महादेवाला धूत वस्त्र म्हणजे धुतलेलं. लोक पांढरेच घालून चालले. महादेव सोमवार आला की पांढरे कपडे, मंगळवार आला की लाल कपडे, बुधवार आला की हिरवे कपडे, गुरुवार आला की पिवळे कपडे. लोकांनी देवधर्म सुद्धा कपड्यावर सुरू केला. आता नवरात्र म्हणलं की साड्याच, आता 9 रंगाच्या साड्या. विचित्र करून टाकलं लोकांनी आमच्या सणाला वारांना. पूर्वीच्या काळात सण येणार म्हणलं तर माणूस वाट बघायचा कधी सण येणार आहे. आता सण आला आणि गेला तरी लोकांना किंमत राहिली नाही. का तर तुमचे संस्कार कमी पडले. तुम्ही संस्कृतीला टिकवायला कमी पडला. तुम्ही धर्माला टिकवायला कमी पडत आहात. अशाने एक दिवशी धर्म नष्ट होईल. लक्षात ठेवा. थोडा तरी धर्म पाळा, थोडे तरी संस्कार पाळा, थोडे तरी संस्कृती पाळा. महादेवाच्या मंदिरात कशी चांगले कपडे घालून जावं. महादेवाची दिवस मावळता पूजा करावी, आहे तो नैवेद्य दाखवावा आणि भोजन करावं. प्रदोष केला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटीचा उपवास सांगितला शिवरात्र. महादेवाची आवडती शिवरात्र आहे.
एका महिन्यामध्ये कुठलाही उपवास घडो ना घडो, महिनाभर तुम्ही कुठलाच उपवास करू नका, पण शेवटची उपवास एक शिवरात्र केली तर तुम्हाला महिनाभर उपवास केलेलं पुण्य भेटेल. म्हणून एकच शिवरात्र, शिवरात्री पर्व थोर सर्व पर्वाचे आगर. एक भिल्ल होता, घरामध्ये गरीब परिस्थिती होती, कोप मोडकी जर्जर, कोप मोडके जर्जर, काय करू यासी उपचार. पडलेल्या कोपीमध्ये तो राहायचा. दिवसा पाहिलं तर सूर्यामध्ये दिसायचा, रात्री पाहिलं तर सगळ्या चांदण्यामध्ये दिसायचा. पावसाळ्यामध्ये घरामध्ये तळस असायचं. 4 लेकरं होते, अंगावर कपडे नाही, बायकोच्या अंगावर एकच साडी, तीच बिचारी धुवायची, फाटली तिथे गाठ मारायची आणि तशीच अंगावरती घालायची. एके दिवशी नवऱ्याला सांगितलं, मालक गेले 4 दिवस झालं लेकराला खायला काही नाही हो, जावा ना तुम्ही लेकरासाठी काहीतरी घेऊन या ना, नाही तर आम्हाला विष पाजाने मारून टाका. अहो मी मेले तरी चलेल, पण तुमचे लेकरं तरी जगले पाहिजेत ना. नवरा वनामध्ये गेला. सकाळ सकाळी 6ला. शिवरात्र म्हणजे किती उपवास केला याला महत्व नाही, शिवरात्र म्हणजे किती महादेवाच्या मंदिरात जाऊन बसले याला महत्व नाही. शिवरात्र म्हणजे 8 वेळेला पूजा केली पाहिजे, दिवसात 8 वेळेला, प्रत्येक प्रहराला. प्रहर 3 तासाचा एक. सकाळी 6ला पूजा, नंतर 9ला पूजा, नंतर 12ला पूजा, नंतर 3ला पूजा, नंतर 6ला पूजा, नंतर रात्री 12ला पूजा आणि पहाटे 6 वाजता पूजा करायची. देवाला पूर्णाचा नैवेद्य दाखवायचा आणि शिवरात्र सोडायची. जर शिवरात्रीला दुसऱ्या दिवशी सकाळी 6ला देवाला नैवेद्य नाही दाखवला तर तुमची शिवरात्र पूर्ण नाही होत, लक्षात ठेवा. नियम आहे शिवरात्रीचा. दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी होगी होळगी दाखवलीच पाहिजे त्याला, नाही तर तुमच्या उपवासाला किंमत नाही. शिवरात्र होती. वनामध्ये गेला. रागारागामध्ये एका तळ्याच्या काठावरती बसला. मोठंच भलं मोठं झाड होतं. आता तरी पक्षी येईल असं वाटलं, सावज येईल असं वाटलं, पण नाही आलं. झाडावरती चढत असताना खाली मोठी भली मोठी पिंड होती महादेवाची, तिच्यावरती पाय ठेवला. पिंडीवरी ठेवीता पाय, ठाय त्यासी अर्पिला. वरती गेला. झाडाचे पानं तोडून खाली टाकले, पिंडीवर पडले. पहिल्या प्रहराची पूजा घडली. दुसरा प्रहर सुरू झाला. भूक लागली. पानं तोडायचा, खायचा आणि सगळं थुंकायचा. ते सगळं पिंडीवरती पडलं. बिल्लमुखीचा गरळा, बेल पाल्या मिश्रित, सगळं थुंकलेलं त्या पिंडीवरती पडलं. दुसरी पूजा घडली. तिसरा प्रहर सुरू झाला. एक हरणी धावत आली, मारण्यासाठी बाण लावला. काही बिलाचे पानं खाली पडले. तिसरी पूजा घडली. हरणीने सांगितलं, दादा मला मारू नकोस. अरे तुला जसे लेकर आहेत तसे मला पण लेकर आहेत. माझ्या लेकरांना माझ्या नवऱ्याकडे ठेवून येते आणि मग मला तुला कसं खायचं तसं कापून खा. नवऱ्याला सांगायला गेली. नवरा लेकरं आले, आम्हाला मार आम्हाला मार. हे सगळं प्रेम पाहिलं. 4था प्रहर चालू झाला होता. खाली उतरला. अरे आपल्यापेक्षा मुक्या प्राण्याला किती चांगला जीव आहे, पण माणसाला तेवढी अक्कल नाही. खाली उतरत असताना पिंड दिसली. ढड्डसा रडू लागला. देवाला घट्ट मिठी मारली. डोळ्यातलं पाणी पिंडीवर पडलं आणि 4थ्या प्रहराची पूजा घडली. आणि महादेवाने त्याच्या पूर्ण कुटुंबाला कैलासाला घेऊन गेले. त्या महादेवाचं वर्णन आहे. म्हणून शिवरात्री पर्व थोर सर्व पर्वाचे आगर. धन्य जे ऐकती शिवरात्रीची कथा, इच्छिले पावती सर्व काही. संत श्रेष्ठ नामदेवराय सांगतात, अरे ऐका ही शिवरात्रीची कथा. आज त्या भोलेनाथाला आपल्याला या ठिकाणी आणायचं आहे. म्हणून प्रेमाने एकदा शिव माझा 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 माझा, शिव माझा मी शिवाचा. शिव माझा 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 माझा, शिव माझा मी शिवाचा. जय हो. माझा 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 माझा. सगळे म्हणा टाळी वाजवा प्रेमाने गा.
शिवराज